होमिओपॅथीचे जे कर्मचारी त्यांनी तुम्हाला निवेदन दिलं. मी कलेक्टर ऑफिसला आलो असता गर्दी बघितली आणि या गर्दीचा एकच रोष होता की जी स्मार्ट कंपनी जिची मुघलाई अख्ख्या महाराष्ट्रात चालली, हिने या लोकांवर अन्याय केला आहे. 74 लोकांना घरी ठेवतंय, वशिलाबाजी करतंय. यांनी कोरोनामध्ये काम केलंय, यांना तिथलं सगळं नॉलेज आहे आणि त्या ठिकाणी काही लोकांना अन्याय नसताना काढलं जातंय. तर मी नक्की एक लोकप्रतिनिधी म्हणून मी या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. या कर्मचाऱ्यांना जर तुम्ही नाही कामावर घेतलं तर नक्कीच पुढचं आंदोलन काय होईल याचा विचार या स्मार्ट कंपनीने करावं, हेच माझं त्यांना निवेदन आहे. हसन मुश्रीफ यांची मला त्यातलं काही माहित नाही, ही कंपनी कोणाची असो, पण लोकांवर जर अन्याय होत असेल तर लोकप्रतिनिधीने अन्याय ज्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी उभं राहावं. या वृत्तीप्रमाणे मी या ठिकाणी मला ही गर्दी बघितल्यानंतर कळालं की याच्यात गोरगरीब जनते, विद्यार्थ्यांना आणि ज्यांनी कोरोनात काम केलं, या कोरोनात सगळ्या आईबापाला कोणी काही करत नव्हतं, या विद्यार्थ्यांनी, या महिलांनी त्या ठिकाणी आपली सेवा बजावली आणि त्यांना तुम्ही घरी ठेवताय. ही मुघलाई जी चालली आहे, जो कोणी ठेकेदार असेल त्याला वटणीवर आणण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. भाऊ, या ठेकेदारांकडून जी पैशांची माग केल्याचा असंही दावा केला जातो आहे. असं त्यांचं म्हणणं आहे, पण आपण त्याच्यात बघितलं पाहिजे की पैसे घेतले जात आहे काय. आता ठीक आहे, आरोप त्यांचा आहे, पण आरोपाला उत्तर समोरच्याने दिलं पाहिजे की पैसे घेतायत का काय करतायत हे बघितलं गेलं पाहिजे. पण मी एकच म्हणतो, ज्यांनी कोरोनात काम केलंय, ज्यांना कोरोना योद्धा म्हटलंय, ह्याच योद्धांचा सन्मान ही स्मार्ट कंपनी करणार का? काय सांगाल, आपल्या काय मागण्या आहेत आणि आपण कायसाठी आपण आम्ही शासकीय आयुर्वेदिक कॉलेज जळगाव मोवाडी शासकीय आयुर्वेदिक कॉलेजमधून आलो आहेत. आमच्या मागण्या अशा आहेत, 7 वर्षापर्यंत आम्ही तिथे काम करत आलो आहे आणि आम्ही कोविड योद्धा म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आमच्या बायका पोरांना घरी ठेवून आम्ही मरणाच्या दारात सुद्धा आम्ही तिथे काम केलेलं आहे. तरी आमच्यावर हा अन्याय होतोय. सर्व महिला आणि पुरुषांना आम्हाला कामावर सामावून घ्यायला पाहिजे. ह्या आम्हाला योग्य तो न्याय आपण दिला पाहिजे. नमस्कार, आम्ही शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि शासकीय आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय जळगाव इथून आलेलो आहेत. आमची ही मागणी आहे की आमचे पगार नेहमी वेळेवरती झाले पाहिजे आणि आम्हाला स्मार्ट सर्व्हिसेस कॉन्ट्रॅक्टमध्ये घेण्यात यावे. तिथे अशा पद्धतीची हालचाल चालू आहे. स्मार्ट सर्व्हिसेस वाल्यांनी फक्त शासकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्ये 17 जणांना आणि रुग्णालयामध्ये 36 जणांनाच लिस्ट काढून तिथे हजर केलेले आहे, कामावरती रुजू केलेले आहे. आम्ही बाकीचे कामगार लोकांनी कुठं जायचं, काय करायचं? आम्ही सर्व आमचं घरदार त्याच्यावरती पालनपोषण करतो, बाकीच्या लोकांनी काय करायचं? हा प्रश्न आता आमच्या पुढे निर्माण झालेला आहे. मग आता याच्यावरती आम्ही इथं न्याय मागायला आलेलो आहे की सगळ्यांना समान न्याय मिळावा आणि सगळ्यांना समान एका कंपनीमध्ये एका कर्मचारी म्हणून त्यांनी रुजू करून घ्यावे. प्रत्येकाला समान न्याय हा मिळाला पाहिजे. माझं नाव अश्विनी चंद्रकांत पाटील.